मराठीच्या मुद्द्यावर मनसैनिक आक्रमक पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसैनिक कामाला लागलेले पाहायला मिळतात। मनसेचे कार्यकर्ते लालबाग मधल्या भारत माता चौकात एकत्र आलेले पाहायला मिळतात। राज्यातील बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही याची मनसेकडून आता तपासणी केली जात आहे। पाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर आता मनसैनिक कामाला लागलेले पाहायला मिळतात। राज्यातील बँकांमधील मराठी बोलली जाते की नाही याची आता तपासणी केली जाते, तर बँकांमध्ये जाऊन निवेदन दिलं जात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मराठी भाषा टिकलीच पाहिजे, मराठी भाषा टिकलीच पाहिजे, मराठी भाषा टिकलीच पाहिजे, मराठी भाषा टिकलीच पाहिजे, मराठी भाषा विवाद झालाच पाहिजे। बस थांबायचे मनसेचे कार्यकर्ते आता एका बँकेमध्ये गेलेले आहेत। राज्यातील बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही याची तपासणी आता त्यांच्याकडून केली जाते। मराठी भाषेसाठी मनसेकडून आंदोलन केलं जात आहे, बँकांमध्ये जाऊन निवेदन दिलं जात आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसैनिक हे आक्रमक झालेले आहेत। बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही याची तपासणी करण्यासाठी आता हे बँकांमध्ये पोहोचलेत। निश्चितच खरं तर आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पाड्या मेळाव्यातून मराठीचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांनी उचललेला आहे आणि राज्यातील बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मिळाल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते लालबाग मधील भारत माता इथे या सगळ्याच परिसरामध्ये असलेल्या बँकांमध्ये जे आहे ते तिथे जमून मात्र आपण पाहू शकतो की या सगळ्या परिसरामध्ये बँक आणि आस्थापनेला त्यांच्याकडे जाऊन मराठी भाषेचा वापर करणे या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की आयकर भवन मध्ये हे सगळेच मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत, मात्र एकूणच या ठिकाणी आता इथे असलेले जे बँक मध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही ही तपासणी करतील आणि त्याच अनुषंगाने निवेदन देखील देताना आपल्याला पाहायला मिळतील। जी, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात, घोषणाबाजी करतात, आंदोलन करतात, आता बँकांमध्ये जाऊन ते निवेदन देत आहेत। निश्चितच मोठ्या संख्येने हे सगळेच मनसेचे कार्यकर्ते पाहायला मिळतात आणि त्यासोबतच हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते आता निवेदन पाहायला मिळतील। खरं तर आपण पाहतोय की निवेदन देखील आपल्या हाती लागतं, कारण महाराष्ट्र राज्यभाषा आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून जी मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राज्यातील बँकांमध्ये मराठी बोलली जाते की नाही याची तपासणी आता मनसैनिकांकडून केली जाते। ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही प्रथम दर्शनी आली पाहिजे आणि जपली पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही ह्या शिवडी विधानसभेतले जे आस्थापना आहेत ते केंद्राचे असतील किंवा आपल्या राज्याचे असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमधले असतील, आम्ही सर्वांना या विधानसभेमध्ये आज आम्ही निवेदन देत आहोत की मराठी भाषा ही प्रथम दर्शनी दिसली पाहिजे आणि ती तुम्ही सदर भाषा ही रोजच्या जीवनामध्ये वापरण्यात यावी असा आमचा घाट आहे, आग्रह आहे। किती दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे? साधारण आता कसं आहे, एक 15 दिवस ते 1 महिनाभर त्यांना तर द्यावं लागेल, कारण प्रोसिजर जी आहे
कारण ह्यांचं पण सगळं जे काय हेड ऑफिसमधून आणल्या जातात गोष्टी, तर त्यांनाही थोडासा आम्ही वेळ देत आहोत आणि जेवढ्या लवकरात लवकर ही मराठी भाषेचा रोजच्या जीवनामध्ये वापर कसा करतील याकडे आमचं रोज प्रत्येक कार्यालयामध्ये आमचा एक प्रतिनिधी आम्ही तिथे नेमणार आहोत आणि त्या कार्यालयामध्ये ती भाषा वापरली जाते की नाही जात याचा आम्ही आढावा घेणार. हा इन्कम कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये तुम्ही बसलेला आहे. आम्ही घुसलेलो नाहीये, आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे आणि हे सुदैवाने ते आमच्या विधानसभेत आहे, महाराष्ट्रात आहे, तर आम्ही ही सुरुवात आता त्यांच्याकडूनच करत आहोत. कारण शेवटी हे केंद्राचं ऑफिस असल्यामुळे त्यांना आम्ही पहिलं त्यांनाच देणार आहे. तर केंद्रातही जर ही भाषा मान्य केलेली आहे, मराठी दर्जा आम्हाला दिलेला आहे, तर इथूनच सुरुवात करूया असं आम्ही यापूर्वी असे आदेश आलेलेच आहे, तरी पण अल्टिमेटम द्यावा लागतो. निश्चित द्यावा लागतो. कारण अनेक ठिकाणी अजून मराठी भाषा जे त्रिभाषिक धोरण जे आखले गेलेलं आहे ते त्रिभाषिक धोरण नित्य नियमाने वापरण्यात येत नसून त्या संदर्भात आम्ही त्यांची कान उघडणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक जण इथे बँकात तुम्ही जाणार होता, कुठल्या बँकात जाणार आहे? आता आपल्या विधानसभेमध्ये अनेक बँका आहेत. येस बँक आहे, स्टँडर्ड चार्टर्ड आहेत, बँक ऑफ बडोदा आहे, परत HDFC ॲक्सिस आहे, अशा विविध प्रकारच्या बँका आहेत. त्या बँकांना आम्ही आज भेट देणार आहोत. तर आपण बघितलं आहे या ठिकाणी मराठी भाषेसाठी मनसेचं आंदोलन आपण पाहतोय. आयकर भवनात मनसे आंदोलक दाखल झालेले आहेत, निवेदन देण्यासाठी दाखल झालेले आहेत. बँकांमध्ये आस्थापनांमध्ये आता मराठी भाषा बोलली जाते की नाही या संदर्भात निवेदन दिलं जात आहे. लालबाग मधील आयकर भवनामध्ये आता मनसैनिक दाखल झालेले आहेत. या ठिकाणी आता ते निवेदन या ठिकाणी देणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.